नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योगदीप अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग किंवा कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार काही सेकंदामध्ये कसं करायचं हे शिकणार आहोत. याचा फायदा तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक्झाममध्ये गणितावरती 20-25 किंवा मग 15 तसेच पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यामध्ये 50पर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये काही गणितामध्ये तर किमान एक 4-5 गणितामध्ये तरी का होईना गुणाकार हा करावाच लागणार आहे. समजा तुम्हाला एक अंकी गुणाकार असेल तर ते सोपं जाणार आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला 2 अंकी संख्येचा गुणाकार करावयाची वेळ येईल त्यावेळेस तुमचा खूप वेळ जाणार आहे. तर हा वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला 2 अंकी संख्येचा वर्ग किंवा गुणाकार हा कमी वेळामध्ये कसं करता येईल हे शिकणं खूप गरजेचं आहे. आज आपण तीच पद्धत कसं म्हणजे कमी वेळामध्ये कसं गुणाकार करता येईल हे शिकणार आहोत. तर बघा, सुरुवातीला एक उदाहरण घेऊ. तुम्हाला पारंपरिक पद्धत आणि आपली जी काही एका स्टेपमध्ये सोडवण्याची पद्धत जी आहे हे दोन्ही कंपेअर करून शिकायची आहे. तर एक उदाहरण घेऊ आपण. समजा 57 गुणिले 42. तर आता याला कसं सोडवायचं, आपण पारंपरिक पद्धत वापरली तर कसं सोडवतो. 2 14ला 4 हात चारला 1, 2 पंचे 10 आणि 1 11, 4 7 28ला 8 हात चारले 2, 4 पंचे 20 आणि हातच्या 2 22. बघा किती आले, 4 9 3 आणि 2 2394. तर मग आता या स्टेपमध्ये काय झालेलं आहे, या गणितामध्ये ही पहिली स्टेप, ही दुसरी आणि तिसरी, 3 स्टेप झाल्या. म्हणजे 2 गुणाकाराच्या आणि 1 बेरजेचं. तर आता इथं हे गुणाकार करत असताना इथं आणि इथं तुमचे 5-5 सेकंद तरी किमान गेले असतील किंवा एखाद्यासाठी 7-7 सेकंद गेले असतील. तर टोटल गणित हे 30 सेकंदाचं आहे समजा तुम्ही सोडवलं तर. हाच गुणाकार आता बघा, एखाद्या उदाहरणामधील गुणाकार जर तुम्हाला सोडवण्यासाठी 30 सेकंद लागत असतील तर बाकीचं पूर्ण गणित सोडवण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो. तर हा गुणाकार जर तुम्ही 30 सेकंदाऐवजी 5 किंवा 10 सेकंदात, 10 सेकंद खूप जास्त झाले पण 5 सेकंदात सोडता आलं पाहिजे. तर ते कसं सोडवता येईल बघा. आता 57 गुणिले 42, 2 14ला 4 हातच्याला 1. आता काय करायचे, या दोन्हीचा गुणाकार केला आपण आता सध्या. तर आता इथून तिरपा गुणाकार करायचा आपल्याला. 2 पंचे 10 आणि 7 चोक 28 आणि याची बेरीज करायची. 10 आणि 28 किती झाले, 38. आणि हातच्या आलेला 29, 29ला 9 लिहायचं. हातच्या किती आला मग 3 लिहायचं. आता ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 5 चोक 20 आणि हातच्या 3 आलेला, 20 आणि 3 23. बघा किती वेळामध्ये हे उत्तर आणि हे उत्तर दोन्ही समान आले. किती वेळामध्ये आपलं गणित उत्तर निघालेलं आहे. त्यामुळं ही पद्धत तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. तर आणखीन एक उदाहरण सोडून बघू. तर बघा 64 गुणिले 72. तर पारंपरिक पद्धतीनं आता सोडवायची गरज नाही, तुम्हाला पद्धत येते ती. तर आता आपण डायरेक्ट सोडून बघू. 2 चोक 8, 2 की 12 आणि 7 चोक 28, 12 आणि 28 40, 40ला 0 हातच्या आले 4, 7 चोक 42 आणि 4 46. बघा हे उत्तर बरोबर आहे का बघा एकदा. किती वेळामध्ये आपण उत्तर काढलं, खूप कमी वेळामध्ये, 2 ते 3 सेकंदामध्येच निघाला असेल. त्यामुळं ही पद्धत शिकून घ्या. ही पद्धत शिकण्यासाठी तुम्हाला फक्त प्रॅक्टिस हा एकमेव पर्याय आहे. एक प्रॅक्टिसने तुम्हाला कोणत्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार किंवा वर्ग हे प्रॅक्टिसनेच कमी वेळामध्ये करता येईल. प्रॅक्टिस करा. आता ही स्टेप तुम्हाला खूप व्यवस्थित समजून सांगतो परत एकदा. बघा काय होतं गणित. 64 गुणिले 72. आता पहिली स्टेप बघा, या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे. 2 चोक 8, 8ला 8, आजच्या काय नाही आलेलं आहे. दुसरी स्टेप आहे, या हा तिरपा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 7 चोक 28 आणि 6 दोन्ही 12 आणि याची बेरीज करायची. 12 आणि 28 0 4 40 आलेलं आहे. तर 40ला काय करायचं, एक स्थानचा अंक 0 इथं घ्या आणि हातच्या कुठे इथं साईडला ठेवायला. आणि या दोन, आता तिसरी स्टेप काय आहे, तर ह्या 2 अंकी संख्येचा गुणाकार करायचा. ह्या 2 अंकाचा गुणाकार करायचा. 6 7 42 आणि हे हातच्या आलेला 4 किती मग 46, 42 आणि 4 46. समजलं. स्टेप बघा, पहिला गुणाकार इथं आहे, पहिली स्टेप इथं आहे. जे
जी संख्या येईल त्याचं एक एक स्थानी इथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकाराची बेरीज करा. बेरजेनंतर जर हातच्या आलेला असेल तर त्याच्या हातच्यासुद्धा ह्याच्यामध्ये बेरीज करा. त्याचा एक एक स्थान परत इथं लिहा आणि परत त्याचा हातच्या साईडला ठेवा. आणि तिसरी स्टेप कोणती? 6 7 42 आणि तो हातच्या 46 असं हे 3 स्टेपमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. 3 स्टेप म्हणजे एका स्टेपमध्ये होत आहे, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट करायची आहेत फक्त. चला पुढचं एक गणित घेऊया आपण. समजा 93 × 63. बघा आता तुम्ही फास्ट सोडवू शकता. आता तुम्हाला हे जर हे समजलं असेल तर तुम्ही पण सोबतच सोडवा. 3 त्रिक 9 हातच्या काही आलेलं आहे. 9 त्रिक 27 6 त्रिक 18. 18 आणि 27 किती झाले? बघा 7 8 15 5 हातच्या 1 45. 45ला हातच्या येतो म्हणजे 5 इथं आणि हातच्या 4 आलेलं आहे आणि 9 सख्खी 54. 54 आणि 4 58. पहा आता आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार पाहिला. वर्ग बघा आता कसं करायचं. समजा तुम्हाला वेळ आली की 87चा वर्ग करायची. एवढ्या मोठ्या संख्येचा वर्ग आपल्याला पाठ असणं तर शक्यच नाही. तर मग तुम्हाला कमी वेळामध्ये इथं कसं तयार करायचं आहे. 7 7 49ला 9 सेम पद्धत आहे तीच. 7 7 49 9 हातच्या 4 7 8 56 आणि हे पण 7 8 56 म्हणजे 56ची दुप्पट करा 112 झाली. 112 आणि 4 किती झाले? 116. 16ला 6 116 म्हणजे 11 हातच्या आलेलं आहे. 8 8 64 64 आणि 11 किती झाले मग? 75. हा त्याचा वर्ग झाला. बघा किती वेळामध्ये झालं हे. तुम्ही तो दोन अंकी संख्या आणि ती संख्या एवढी मोठी पाहून तुम्ही ती वर्ग करायचं किंवा गुणाकार करायचं सोडून देऊ नका. त्याला अशा पद्धतीनं सोडवा जेणेकरून तुम्हाला म्हणजे कमी वेळामध्ये होऊन जाईल ते. आणखीन एक वर्ग करून पाहूया आपण. 34 गुणिले 34. 4 16ला 6 हातच्याला 1 4 12 12 24 आणि 25ला 5 हातच्याले 2 3 9 2 11. बघा किती वेळामध्ये निघालं हे गणित? फक्त 3 ते 4 सेकंदामध्ये. हे तुम्हाला जर तुम्ही पण प्रॅक्टिस केली तर एवढ्या कमी वेळामध्ये हे तुम्हाला पण येईल. आता काय करू आपण, असं तुम्हाला कधी प्रसंग आला की परीक्षेमध्ये तुम्हाला दोन अंकी संख्येचा गुणाकार करावा लागलेला आहे, तर एक माझ्याकडे गणित आहे ते आपण बघू. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवत असताना तो दोन अंकी संख्येचा गुणाकार करण्याची जर वेळ आलीच तर ते किती लवकरात लवकर तुमचं गणित उत्तर निघू शकतं ते बघा आता. तर बघा इथे आपण एक उदाहरण घेतलंय. हे उदाहरण आहे कंबाईन ग्रुप बी 2022ला जी झाली होती प्रिलिम्स, ऑक्टोबर 2022 मध्ये झाली होती. तर त्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला होता. तर इथं दोन अंकी संख्येचा गुणाकार करायची वेळ आली होती आणि ती कमीत कमी वेळामध्ये कशी करायची आपण आता इथं बघणार आहोत. उदाहरण काय बघा. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शविले आहे. म्हणजे शेकडा प्रमाण आहे आणि ही प्रवाशाची संख्या आहे. तर प्रवाशाची एकूण संख्या किती आहे? 8,500. तर गाडी SML म्हणजे ह्या गाडी आहेत पूर्ण. ही गाडी S, ही M आणि L यांची मिळून सरासरी प्रवाशाची संख्या किती? सरासरी विचारली, एकूण संख्या विचारला नाही. तर बघा आता हे शेकडा प्रमाण आहे. शेकडा प्रमाण म्हणजे वर्तुळाचा शेकडा म्हणजे 100% सांगितलं जातं आपल्याला. आणि अंशामध्ये जर विचार केला तर 360 अंश असतो वर्तुळाचा पूर्ण. बरोबर आहे? 360 अंशाचा असतो वर्तुळ. मग तर एकूण प्रवासी किती आहेत मग? 8,500 आहेत. याचा अर्थ काय झाला? 100% आणि 360 अंश म्हणजेच ही 8,500 प्रवासी संख्या गृहीत धरायची आपल्याला. तर विचारलं काय आहे आता? SML यांची मिळून सरासरी. SML इथे 24 आणि 20 44 आणि हे 15 59 म्हणजे 100% ही संख्या ही 8,500 आहे. तर 59% संख्या कितीवर आहे? बरोबर आहे. बघा याचा तिरपा गुणाकार करायला लागेल आपल्याला. 59/100 गुणिले 8,500.
हे 2 शून्य हे 2 शून्य घटले म्हणजे 59 आणि 85 ह्या गुणाकार करायची वेळ तुम्हाला आली. आता त्यावेळेस तुम्हाला 59 गुणिले 85 याचा गुणाकार करताना खूप वेळ लागू शकतो, जर तुम्हाला ही पद्धत आत्ता आपण शिकली ती माहिती नाही तर मग आता इथं 2 स्टेपमध्ये करण्यापेक्षा एका स्टेपमध्ये करा. 5 9 45ला 5 7च्या किती आला 4 आलेला आहे. 5 5 25 आणि 8 9 72 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 9 97 आणि 4 97 आणि 4 किती झाले 101 101ला 1 4 10 8 45 आणि 10 50 बघा किती कमी वेळामध्ये तुमचं उत्तर निघालेलं आहे. आणि त्याची सरासरी आता सरासरी म्हणजे किती SML म्हणजे 3 आहेत तर भागले 3 न करा 3 50 15/3 बघा 3 1 3 2 उरले 3 3 संग 18 2 उरले 3 7 21 3 1 3 दशांश दिला. आता बघा इथं उत्तर आहे का 1671 लिहिलं आपलं 1672 म्हणजे दशांश नंतर काही संख्या येईल ती प्लस इथं 5च्या पुढची असेल तर त्याच्यामध्ये प्लस केलेली असते 1672 म्हणजे 3 नंबर उत्तर. किती कमी वेळामध्ये निघालं बघा आपलं उत्तर. ही टेक्निक खूप गरजेची आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे असं एकदम एक्झाममध्ये फेस करावं लागतं त्यावेळेस तुमचे गोंधळ होऊ शकतो किंवा म्हणजे घाईगडबडीत ते उत्तर चुकू शकतं. आणि ही प्रॅक्टिस करून जर तुम्ही 2 अंकी संख्येचा गुणाकार कमी वेळामध्ये शिकलात तर त्याचा फायदा असा एक्झाममध्ये खूप कमी वेळामध्ये सोडवण्यासाठी होतो. जेणेकरून हा वाचलेला वेळ तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे इतर GSसाठी किंवा इतर गणितं सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. चला ठीक आहे. आज आपण हे इथपर्यंतच पाहू. उद्या पुढच्या वेळेस आपण आणखी नवीन काय ट्रिक आहे का ते आपण त्यासाठी एक लेक्चर तयार करू. धन्यवाद.